हल्ली टी व्ही असतील, सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, अमका असेल, तमका असेल, त्याच्यातून सगळे चांगले वाईट विचार आपल्या सगळ्यांच्या डोक्यात त्या ठिकाणी घातले जातात. आता मी काही वारकरी नाही, पण अध्यात्मावर माझा दृढ विश्वास आहे. आणि अध्यात्म म्हणजे संतांनी दिलेली शिकवण, समाज सुधारकांनी दिलेली शिकवण, आणि त्याच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा आपण कसं वागायचं आणि समाजासाठी सुद्धा आपण काय करायचं ही भूमिका घेऊन आपण पुढे जात असतो. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण कीर्तनात येतो, भजन करतो, पण इथं जे आपण ऐकतो त्याच्यामधल्या काही वेळेला काही कथा सांगितल्या जातात. रामायणात रामायणाची कथा, महाभारतात महाभारताची कथा, आणि या कथा ज्या वेळेला सांगितल्या जातात त्यावेळेला त्याच्यामधून आपल्याला नक्की एक आपण काहीतरी पिक्चर बघतोय का नाटक बघतोय म्हणून नाही. रामायणामध्ये आपण ज्यावेळेला ऐकतो किंवा त्यावेळेला रामाने सांगितलं, तुमच्यावर काळी जादू केलेली आहे, तुमच्यावर असं असं केलेलं आहे. मी कधी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, आणि आज तुम्हाला सांगतो की मी आजपर्यंत कुठल्याही असल्या बोंधू बाबाकडे मी किंवा माझं कुटुंब गेलेलं नाही, जाणार नाही, आणि मग त्याची काही किंमत आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागली तर देऊ. मी अर्थमंत्री असताना देहू पंढरपूरचा जो आराखडा आम्ही तयार केला त्यावेळेला एकच वर्ष मी अर्थमंत्री होतो. 350 कोटी रुपये या देहूच्या आराखड्यासाठी, वारकऱ्यांसाठीचा मार्ग, पंढरपूरच्यासाठी, याच्यासाठी त्या ठिकाणी मंजूर केले. पण हे कशा करता, म्हणजे आता आपल्या तालुक्यात पाण्याची व्यवस्था झाली का नाही झाली? पैसे येतात का घरी ऊसाचे? नाही. आपल्या तालुक्यामध्ये दुधाचं उत्पन्न वाढलं, आपल्या तालुक्यामध्ये बंधारे, धरण, कॅनॉल सगळं झालं, आपल्याकडं शिक्षण संस्था उभ्या राहिल्या, सरकारचं इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं, सरकारचं पॉलिटेक्निक उभं राहिलं, सरकारचं ITI उभं राहिलं. आणि हा जो सगळा, कारण पूर्वी आपल्या गावातले लोक, मला माहिती आहे सगळ्याच गावातले लोक, इथं 2 वेळचं अन्न मिळायला अडचण होती, म्हणून आपले वाडवडील, आजोबा पंजोबा गाव सोडून मुंबईला जाऊन नोकरी करायचे किंवा काही काम करायचे. स्वतःचं घर नसायचं, कोणाचं तरी घराच्या बाहेर पथारी टाकून झोपायचं. गावात आलं की तेवढं यात्रेच्या वेळेला कडक कपडे घालून यायचे, आणि मग गावातले लोक म्हणायचे की आता शेठ आले. आता असे शेठ खूप, पण ती परिस्थिती होती, त्यांना बिचाऱ्यांना मी दोष देत नाही, ती परिस्थितीच त्यावेळची वेगळी होती. आणि ही परिस्थिती असताना आज हा जो भौतिक बदल झालेला आहे, आता आपण भीमाशंकर आराखड्याचं काम सुरू केलेलं आहे, आपण साखर कारखाना काढला, आपण दुधाच्या संस्था काढल्या. या सगळ्या संस्थांचं महत्त्व एवढ्यासाठी आहे की त्याच्यामधून तुमच्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल झालेला आहे. त्यामुळं आता आपली माणसं मुंबईला जायची थांबलेली आहेत, मुंबईचीच माणसं आता इकडे यायला लागली आहेत. कोविडमध्ये पाहिलं तुम्ही सगळ्यांनी, त्याला तिथं काय सोय नव्हती, तर सगळे इकडंच आलेले होते. आणि मग हे ट्रान्सफॉर्मेशन आपण ज्याला म्हणतो, पूर्वी ग्रामीण भागातून शहरात जायचे, आता शहरातून ग्रामीण भागात येतात. मग अशी जेवायला सचिन भाऊच्या बंगल्यावर गेलो, आता सचिन भाऊ सारखा बंगला, महाराज तुम्ही काहीतरी नातं सांगितलं काय, दाजी का काय काय? एखाद्या उद्योगपतीला सुद्धा लाजवेल, पण त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे, त्यांच्या आजोबांचे कष्ट आहेत. फार तरुण वयात, म्हणजे सचिन नसेल कदाचित त्यावेळेला, घरातल्या लोकांनी हे सगळं उभं केलं. अशी कितीतरी नररत्न आपल्यामध्ये सुद्धा असतील.
तुमच्या घरातली काही मुलं परदेशात शिकत असतील, मुली परदेशात शिकत असतील, कोणी अधिकारी असतील, कोणी आणखी काय असतील, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती एकच आहे, ठीक आहे, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद काय करायचं ते करा, पण आज आपल्याला सगळ्यांना आपलं गाव पहिल्यासारखं एकत्रीकरण करायचं आहे. आणि ते झालं तरच त्याच्यामधून प्रगती होत राहील. मी आज आता संतोषने सांगितलं काही अडीअडचणी, मंडप बिंडप वगैरे. आता मंडप काय, तुम्ही मागाल तेवढे मंडप देऊ सचिन भाऊ, संतोष. पण नुसता मंडप नाही, मंडपामधला विचार, संतांचे विचार, स्वामींचे विचार, सगळ्यांचे विचार हे आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अंगीकारले पाहिजेत, ते आले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं गावातच नाही तर भावाभावांमध्ये पण नातं तसंच पाहिजे, सासू सुनांमध्ये सुद्धा ते नातं तसंच पाहिजे. घर आम्ही एकत्र ठेवू शकलो, घर आम्ही आनंदी ठेवू शकलो तर समाज त्याच्यामधून आनंदी होत असतो. आणि म्हणून तुमच्या गावामध्ये संतोष काही तुमच्या अडीअडचणी असतील मला सांगा, आपण त्याच्यातून मार्ग काढू. देवस्थानला क दर्जा मिळणं हे एवढं सोपं नाही, त्याचा काही फार उपयोग पण नाही. तुम्हाला पैसे किती लागतात तेवढं मला सांगा, बाकीचं पास होणं सगळं कशाला दर्जा पाहिजे. कारण तसंही एक अट अशी आहे, मुळात त्या गावातल्या त्या मंदिरामध्ये किमान 1,00,000 लोक तरी बाहेरचे वर्षातून आले पाहिजे. आपल्याकडे येतात का गिरवलीला? आणि दर्जा जरी मिळाला तरी शेवटी पैसे मंजूर करणारे आम्हीच आहोत तिथं. मग दर्जा असला काय नसला काय, पैसे तर तुम्हाला जे काम तुम्ही सांगाल, जेन्युइन काम जे सांगाल त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि शेवटची गोष्ट सांगतो की मी आता एक नवीन योजना हातामध्ये घेणार आहे आपल्या अख्ख्या आंबेगाव तालुक्यासाठी. सरकारने आता एक योजना काढली आहे की प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवायचे आणि त्या सोलर पॅनलच्या माध्यमातून घरातली लाईट तुम्हाला वापरायला मिळेल. आणि विजेचं बिल जे आता अलीकडच्या काळात अव्वाच्या सव्वा येतं ते कमी करायचं. याच्यासाठी सरकारकडून जवळजवळ 70,000पेक्षा जास्त रकमेची सबसिडी पण देण्यात येते. ग्रामस्थांनी पुढाकार घ्या. मी हा कार्यक्रम फक्त एकट्या नारोडीपुरता, गिरवलीपुरता नाही, तर मला या तालुक्यातलं प्रत्येक गाव सोलरवर त्या याला लाईट आली पाहिजे, म्हणजे लोड शेडिंगचा सुद्धा त्रास तुम्हाला कोणाला कधीच होणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण करू. त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. बाकीचे प्रश्न तुम्ही ज्यावेळेला सांगाल, माझ्या मनामध्ये आला जातो तुम्ही बांधला मंडप, पण त्याचा किती उपयोग होतो मला माहिती नाही. कीर्तन प्रवचनासाठी असा RCCचा मंडप बांधून उपयोग नाही. मेंगडेवाडीला किंवा खडकीला किंवा आणखीन बाकीच्या गावांमध्ये असे जे मोठे मोठे मंडप बांधलेले आहेत तसा मंडप डोम म्हणजे सिमेंट काँक्रीट विटा बिटा काही नाही, सगळं स्टील स्ट्रक्चरमध्ये उभं करायचं आणि साईडला थोडी थोडी जागा सोडायची. आधी आपण मेन मंडपाचं काम करू, मग या बाजूला एक अशी पडवीसारखी पडवी काढू, या बाजूला एक काढू, मग कीर्तने होईल किंवा लग्न कार्य असलं, कुठलंही कार्य असलं, कोणाच्याही घरातलं असलं तरी त्याचा वापर करता येईल. जेवणाच्या वेळेला जेवणावेळीसुद्धा बसवायला तिथं उपयोग करता येईल. ही योजना आता मला पुढं घेऊन जायची आहे. त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. किती लोकांना मान्य आहे हे माझं म्हणणं त्याने हात वर करा. बघा महाराज तुमच्या साक्षीने बोलले का, तसं नाही वागलं तर मी तुमच्याकडे येईल, तुम्हाला जबाबदार धरेल. हे तुमचे भक्त आहेत, आम्हाला कोणी महाराज म्हणत नाही. म्हणायचे विधानसभेचा अध्यक्ष असताना, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय,
तसं बाहेर कोणी म्हणत नाही आणि आम्ही महाराज नाही, आम्ही माणूस आहोत. आम्हाला माणसासारखंच राहू द्या. आम्हाला आमचं घर, प्रपंच, कुटुंब सगळं आहे. पण गेली 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये वावरल्यानंतर आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये कुठंही गर्व नाही, कुठलंही मी फार मोठा आहे असं नाही. लहानातला लहान माणूस मला तेवढाच महत्त्वाचा आहे, उद्योगपती मला तेवढाच महत्त्वाचा आहे, शेतकरी मला तेवढाच महत्त्वाचा आहे. शेवटी जगाच्या कल्याणात ही जी उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे काम करत राहायचं आणि माणसाला कधीच कोणी देव बडू नका. भाषणात सुद्धा नाव नका घेऊ कोणी, असं ते झालं ते झालं. ठीक आहे, जाऊ दे, आता बराच उशीर झाला आहे. मी जेवून आलो आहे, तुम्हाला भुका लागल्या आहेत मला माहिती आहे. त्यामुळं सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि महाराज माझी एक विनंती आहे, खरं आम्ही लवकर येणार होतो, पुन्हा ते आमचे राजकीय पुढारी काय जरा लवकर नका येऊ, लवकर नका येऊ, जरा उशिरा या, उशिरा या. का तर तुम्हाला बसायला लागेल. आता जर महाराज तुमच्या कीर्तनातले 4 शब्द आमच्या कानावर जर पडले तर आमच्या सुद्धा सुधारणा नाही का होणार. आणि तुम्हाला आमची विनंती आहे, आम्ही जेव्हा येऊ लवकर येऊ नाही तर उशिरा येऊ, तुमचं कीर्तन थांबवायचं नाही. कारण आम्हाला सुद्धा 15 मिनटं अर्धा तास जो काही वेळ असेल ते ऐकायला आम्हाला आवडतं. कारण आम्ही त्याच सांप्रदायिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहोत आणि तेच आम्ही काम करू. फक्त गोंधळगिरी नको. धन्यवाद. जय हिंद.